सर्वांना मानाचा जय भीम आणि नमो बुद्धाय. मी तुम्हाला बोरिवली गोराई येथील ग्लोबल विपश्यना पॅगोडा बद्दल महत्त्वाची माहिती देणार आहे. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पागोडा येथे जाण्यासाठी जहाजाचा अवलंब करावा लागतो. तर चला मी आता जहाजाने तिकडे जात आहे. तुम्हाला सर्व परिसर दाखवते. हे पहा, आता मी जहाजामध्ये बसत आहे आणि इथे सर्व उपासक उपासिका हे पर्यटन स्थळी पाहण्यासाठी आलेले आहेत पॅगोड्याला. हे तुम्ही पाहू शकता. समुद्राच्या अथांग पाण्यामध्ये हे स्तूप बांधण्यात आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे हे दृश्य दिसत आहे. आजूबाजूला पाणी आहे समुद्राचे आणि त्यातून हे तुम्हाला स्तूप दिसत आहे. पहा, हे पहा, जहाजातून किती सुंदर असं पॅगोडाचं स्तूप दिसत आहे. हे तुम्ही पाहू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता गौतम बुद्धांची मोठी अशी मूर्ती आहे. इथे सर्वजण पाहण्यासाठी आलेले आहेत. मी आता तिथे चालली आहे, तुम्हाला दाखवते. पाहू शकता तुम्ही. हे ठिकाण मुंबईतील गोराई येथील ग्लोबल विपश्यना पॅगोडा हे एक भव्य बौद्ध ध्यान केंद्र व स्तूप आहे, जे भगवान बुद्धांच्या स्मृतीस समर्पित केलेलं आहे. हे केंद्र म्यानमार श्वेदागोन पॅगोडावर आधारित असून 8,000 साधक एकत्र ध्यान करू शकतात. 90 मीटर उंच खांबा विरहित घुमट असलेली ही इमारत तुम्हाला दिसत आहे. वास्तुकलेचा मीटर उंच खांब विरहित घुमट असलेली ही इमारत वास्तुकलेचा एक चमत्कार मानली जाते आणि पर्यटनाचे प्रमुख केंद्र आहे. चला गाईज, मी आता जहाजातून उतरली आहे आणि इथे पोहोचलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर असे वातावरण आहे आणि त्यामध्ये पॅगोडाचं हे रम्य असं तुम्हाला वातावरण दिसत आहे. याची जगप्रसिद्ध रचना अशी आहे, म्यानमार मधील श्वेदागोन पॅगोडाची. तुम्हाला खांब विरहित घुमटाची मी माहिती सांगते. हा जगातील सर्वात मोठा दगडाचा घुमट आहे, ज्याला आधार देण्यासाठी कोणताही पिलर नाही. बुद्धांचे अस्थिधातू या पॅगोडाच्या मध्यभागी असलेल्या घुमटात भगवान गौतम बुद्धांचे शरीर धातू अस्थि ठेवलेले आहे. याची क्षमता अशी आहे की मुख्य ध्यान हॉलमध्ये सुमारे 8,000 लोक एकत्र विपश्यना करू शकतात. याची उंची आणि आकार, या पॅगोडाची उंची सुमारे 90 मीटर 295 फूट असून ती कुतुब मिनार पेक्षाही उंच आहे. थोडक्यात मी तुम्हाला बांधकामाची माहिती सांगते. हे वास्तू पारंपरिक चुनखडी आणि वालुकामय दगडाचा वापर करून बांधले गेलेले आहे. याच्या उभारणीला सुमारे 8 वर्षे लागली आणि ती भूकंपरोधी आहे. येथे प्रवेश कसा आहे ते तुम्हाला सांगते. प्रवेश हे सर्वांसाठी मोफत खुले आहे, परंतु येथे शांतता राखणे आवश्यक आहे. पॅगोडापर्यंत कसे पोहोचायचे? रेल्वेने जात असाल तर बोरिवली स्थानकावर उतरावे आणि पश्चिम बाजूने गोराई खाडीसाठी रिक्षा घ्यावी.
फेरी किंवा बोटीने जात असाल तर गोराई खाडीवरून बोटीने पॅगोडापर्यंत पोहोचता येते. रस्त्याने जायचं असेल तर भाईंदर किंवा गोराईच्या मार्गाने खाजगी वाहनानेही जाता येते. ते तुम्ही पाहू शकता गौतम बुद्धांची मूर्ती जी आहे ती 22 फूट उंचीची आहे आणि ती संगमरमरच्या दगडाने बनवलेली आहे. पागोड्याचे हे बांधकाम हे दगडाने बनवलेले आहे. त्यात रेतीचा किंवा सिमेंटचा वापर अजिबात केलेला नाही. आणि इथे कुठल्याही धर्माचे लोक येऊ शकतात. इथून आत जाण्यासाठी 2 गेट आहेत. पहिला गेट म्यानमार गेट आणि दुसरा जो गेट आहे तो ब्राह्मा गेट आणि यामधून आपल्याला जावे लागतं. इथे समोर तुम्ही पाहू शकता हा म्यानमार गेट आहे. म्यानमार विपश्यना गेट हे हाताने बनवले आहे व लाकडाने बनवले आहे आणि त्याचे मुख्य वैशिष्ट्य हे आहे की म्यानमार मधून बनवलेले हे गेट आहे, त्यामुळे त्याला म्यानमार नाव दिलेलं आहे. ही कलाकृती जी आहे ती मनुष्याच्या हाताने बनवलेली आहे आणि हे लाकडाची बनवलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता कळस जो दिसत आहे त्याची तुम्हाला छोटीशी माहिती सांगते. कळसाची उंची 29 मीटर उंची आहे आणि जगातील सर्वात मोठा खांबरहित पागोडा आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता श्री सत्यनारायण गोयंका व श्रीमती इलायची देवी गोयंका यांची मूर्ती बसवलेली आहे. शांती आणि स्नेहभावाचे केंद्रस्थान असलेल्या ह्या विशाल विश्व विपासना स्तूपाची आणि अशोक स्तंभाची निर्मिती माझे परमपूज्य गुरुदेव सयाजी उबा खिन 1899-1971 यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विपश्यी साधक आणि अन्य श्रद्धावंतांकडून करण्यात आली आहे. भगवान बुद्धांची वाणी सिंहगर्जनेप्रमाणेच अत्यंत स्पष्ट आणि निर्भीड होती. ह्या स्तंभावरील 4 सिंह त्याचेच प्रतीक आहे. भगवान बुद्धांची जनकल्याणकारी शिकवण विश्वभरात चहुदिशांना प्रसार पावणार आहे. ह्याचेही ते द्योतक आहे. 4 सिंह त्याचेच प्रतीक आहे. भगवान बुद्धांची जनकल्याणकारी शिकवण विश्वभरात चहुदिशांना प्रसार पावणार आहे. ह्याचेही ते ग्लोबल विपश्यना पागोडा याची वेळ आणि प्रवेश फी काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. प्रवेशाची वेळ जी आहे ती सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत आहे आणि प्रवेश हा निशुल्क आहे. मला मी या अगोदर म्यानमार गेटचा उल्लेख केला होता, तर तुम्ही पाहू शकता हाच तो म्यानमार गेट आहे. पहा, इथून आपल्याला आत जायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता पर्यटक आलेले आहेत विपश्यना पागोडा इथे. हे जगातील सर्वात असे मोठे पॅगोडाचे म्यानमार गेट आहे आणि इथे पर्यटक याला पाहून फार आश्चर्यचकित होत आहेत. किती सुंदर असे हे म्यानमार गेट आहे जे म्यानमार मधून आलेले आहे आणि ते हाताने बनवलेले आहे. याची कलाकृती पाहून खूप सुंदर वाटत आहे.
तर चला आता मी म्यानमार गेटच्या आतमध्ये जात आहे आणि मी तुम्हाला गौतम बुद्धांचे दर्शन घेत आहे ते दाखवते. आणि मला आत जाताच एक गीत सुचत आहे, ते मी गीत गाऊन दाखवते तुम्हाला. मला सकाळी ग रोज विहारी ग नमाव वाटेत, मला सकाळी ग रोज विहारी ग नमाव वाटेत, बुद्धचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटेत, बुद्धचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटेत. इथून तुम्ही पाहू शकता आत जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि या पायऱ्याने आपल्याला मुख्य पॅगोडाच्या आत जायचं आहे. आणि हे पहा, मी आता आत जात आहे आणि तुम्हाला दाखवते आतमध्ये काय आहे. हे पहा, इथून आपल्याला मुख्य द्वार दिसत आहे. इथे वरती पायऱ्या चढून आपल्याला जायचं आहे. किती मोठे असं आहे हे. हा जो नगाडा आहे, हा वाजल्यानंतर बुद्धीला अशी चालना मिळते. ह्या नगाड्याच्या आवाजाने राग द्वेष विसरून मनाला शांती भेटते. बजा नगाडा धर्म का गुंजे चारों ओर, याचं असं इथं नाव लिहिलेलं आहे, हे तुम्ही पाहू शकता. इथे असं लिहिलेलं आहे, बजा नगाडा धर्म का गुंजे चारों ओर. ह्या आवाजातून धर्माचा प्रचार आणि प्रसार होतो. आणि इथे तुम्ही पाहू शकता सर्व किती सुंदर दिसत आहे. पागोडा परत एकदा पहा तुम्ही. हे पहा, सगळेजण जाऊन आलेले आहेत, दर्शन घेऊन आलेत बुद्धांचे. आणि हे पहा, आता मी जात आहे. हे केंद्र पर्यटनासोबतच आध्यात्मिक शांती मिळवण्यासाठी उत्तम ठिकाण मानले जाते आणि इथे तुम्ही अवश्य भेट द्या. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना पुन्हा मानाचा जय भीम. नमो बुद्धाय.